नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. चिपळूण शहरात पेट्रोल तुटवड्याच्या भीतीनं नागरिकांची पेट्रोल पंपांवर गर्दी, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा. उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबाला केली आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी जाहीर. राजापूर तालुक्यातील कोतापूर येथे प्रस्तावित कोतापूर लघु पाटबंधारे प्रकल्पाबाबत जनसुनावणी संपन्न. जनसुनावणीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर जस्मिन यांची उपस्थिती. आणि कोकणात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा. रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पेट्रोल तुटवड्याच्या भीतीनं नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लावण्यात आले असून सुरू असलेल्या पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मर्यादित प्रमाणात पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 500 रुपयांचे तर चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंत पेट्रोल देण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पुन्हा पेट्रोल मिळेल की नाही या भीतीनं नागरिकांनी सकाळपासूनच पंपाबाहेर रांगा लावल्याचं दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतानाही नागरिक पेट्रोलसाठी तासनतास उभे राहत असल्याचं चित्र चिपळूणमध्ये पाहायला मिळत आहे. उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेला शब्द पाळत पीडित कुटुंबाला सुमारे 8 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी उरण येथे भेट देऊन आठवले यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबाची परिस्थिती पाहून आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अनुष्का शिंदे यांना शासकीय नोकरी देण्यात आली असून 20 मार्च 2026 रोजी चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती परिपत्र प्रदान करण्यात आले. या प्रकरणात RPIचे नेते प्रकाश मोरे, नरेंद्र गायकवाड आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. दरम्यान आरोपी विरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोतापूर येथे प्रस्तावित कोतापूर लघु पाटबंधारे प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. कोतापूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या जनसुनावणीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर जस्मिन यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी धरणामुळे स्थानिकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, जमीन हस्तांतरणानंतर मोबदला लवकर मिळावा, तसेच धरण पर्यटनदृष्ट्या विकसित करावे अशा विविध मागण्या मांडल्या. लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणाच्या धर्तीवर प्रकल्प उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल असं मत देखील ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. दरम्यान प्रांताधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी ग्रामस्थांच्या सूचना ऐकून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केलं. या जनसुनावणीला तहसीलदार विकास गमरे, जलसंधारण अधिकारी धनश्री मिसाळ, मृद संधारण अधिकारी राहुल निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा लघुपाट बंधारे आहे 250 क्षेत्रात. तर यावरती जर शासनाच्या धोरणानुसार आपल्याला BOT किंवा शासनाकडून निधी उपलब्ध होत असेल तर हायड्रो प्रोजेक्ट, मिनी हायड्रो प्रोजेक्ट जर करता आला तर गावातील लोकांना विजेची जी समस्या आहे ती समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे हा एक प्रस्ताव आम्ही ठेवतो तुमच्या समोर, तर त्याची सुद्धा आपण तुम्ही नोंद घ्यावी. जे प्रकल्पवादी शेतकरी आपण ज्यांना म्हणू, त्यांचे जे वारस आहेत किंवा ते स्वतः जर तरुण असतील तर त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीनं उपयोगी होईल असं प्रकल्पवादितांचा दाखला आपण त्यांना देऊ शकू का याचा विचार व्हावा. आणि जर होणार नसेल तरी देखील त्यांना त्यांची प्रकल्पामध्ये जमीन गेली आहे म्हणून त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जावं अशी माझी सभेला विनंती. की पाणीचा उपयोग कसा करणार, तर जेव्हा प्रोजेक्टला वरून अप्रुव्हल मिळते
तेव्हाच त्यामध्ये निश्चित केला जाते की त्याच्या पाणी कुठे कुठे जाणार आहे. तर त्या संदर्भात आपले जे संदर्भी इंजिनियर आहे त्यांनी क्लिअरली आम्हाला सांगितले आहे की कोणकोणत्या गावाला, कोल्हापूर गावालाच या पाणीचा उपयोग होणार आहे. 15% पिण्यासाठी आणि उर्वरित सिंचनसाठी आरक्षित केले आहे. आणि पाणी उपयोग संस्थाचे लोकल असते जे गाव पातळी स्तरावरचे आपणच त्यामध्ये जोडले असणार, तेच ठरवतील की पाणीचा उपयोग कसा होणार आहे. त्याबाबत कोणताही संभ्रम निर्माण होण्याची गरज नाही. गावासाठी धरण आहे, इथलेच स्थानिक वापरासाठी पाणी उपयोगात आणणार. दुसरा आपला विषय होता की व्हायरस तपास बरेच लोकांचे झाले नाही. तहसीलदार साहेब स्वतः इथे उपस्थित आहे, आपले तलाठी मंडळ अधिकारी आहेत. तर त्यांचे मार्फत तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटेल की आता आपले मोस्टली लोक मुंबईवरून आले आहे, मोस्टली ज्यांच्या व्हायरस तपास होण्याचे आहे त्यांनी कागदपत्र गोळा केले, सगळं केले, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या आवारात सुद्धा कॅम्प लावायला तयार आहोत. तर त्यासाठी माझी विनंती आहे, पब्लिक लोकप्रतिनिधी आपण इथे उपस्थित आहे, सरपंच, पंचायत समिती सदस्य, तर आपण ठरवा की किती लोकांचे हातभार अद्यावत नाही, व्हायरस नोंदी पेंडिंग आहे. सगळे डॉक्युमेंट्स आपण लोकांना आमचे मार्फत पण सूचना जाईल, परंतु आपले मार्फत पण थोडासा जनजागृती करा, जेणेकरून आम्ही ज्या दिवशी आपले मंडळाधिकारी तलाठी इथे येतील तर आपली पण तयारी असली पाहिजे की आमचे 40-50 लोकांचे डॉक्युमेंट्स रेडी आहे आणि ताबडतोब आम्ही व्हायरस तपास करू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील बस स्थानक परिसरात एका विकृत मनोवृत्तीच्या इसमानं गोंधळ घालत महिला होमगार्डना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या 2 महिला होमगार्डना भर रस्त्यात अश्लील शिवीगाळ करत संबंधित इसमानं त्रास दिल्याचे सांगितले जाते. बस स्थानक परिसरात विनाकारण प्रवाशांना शिवीगाळ करत असताना महिला होमगार्डने त्याला जाब विचारला. यानंतर संतप्त झालेल्या त्या इसमानं महिला कर्मचाऱ्यांनाच उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित इसमाने खेड पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर देखील धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होती आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून संबंधित इसमाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथील उड्डाणपुलाचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या कामाचे कोणतेही श्रेय कोणीही घेऊ नये असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावरून गावातील नागरिकांना वेठीस धरून आंदोलन करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. विकास कामांवरून राजकारण करणे चुकीचे असून अशा प्रकारे तणाव निर्माण करणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरी उदयजी सामंत साहेब सुद्धा आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे सुद्धा आणि या दोन्ही जिल्ह्यांचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि या सगळ्या जो बदल करण्यामध्ये जो विषय आहे तो त्यांनी हातात घेतलेला विषय आहे. आपण तो प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पोहोचवण्याचं काम केलं. निवळीची वाताहत काय होते, परंतु हा त्यांच्या हातात विषय घेत असताना सुद्धा हे जे काय चाललेलं षडयंत्र आहे की धरणे आंदोलन करणे वगैरे, तर ह्याला काय किंमत देण्यासारखा विषय नाही. प्रशासन आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतंय, व्यवस्थित आपले प्लॅन जे काय आम्ही मागणी मागतोय ते प्लॅन वरती पोहोचवतोय. त्यांचे प्लॅन आखलेले आहेत, आराखडे तयार आहे. मग त्या पद्धतीने त्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज मी या संदर्भात जी प्रेस घेतली ती याच कारणामुळे की त्यांना उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. आणि त्याच्यामध्ये उद्या ह्या मागण्या मंजूर झाल्या की हेच लोक आपल्याला सांगणार की बाबा हे आम्ही केलं, आमच्यामुळे झालं. तर हा केविळवाणा प्रयत्न परशुराम कदम यांनी करू नये. पराभवानंतर दुसरं कुठलं काम नसेल तर त्याने अन्य काहीतरी कामं शोधावीत किंवा अन्य काहीतरी कुठल्या तरी मुद्द्यांवर चांगलं बोलावं. परंतु हा मुद्दा 2 वर्षापासून आम्ही लावून धरलेला आहे आणि तो शासनाच्या माध्यमातून हा परिपूर्ण होईल एवढी निवळीवासियांना आणि तिथल्या जनतेला मी ग्वाही देतो. दापोली तालुक्यातील माटवण गावचे सुपुत्र आणि आंबेडकरवादी चळवळीतील झुंजार नेते मधुकर मर्चंडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने दापोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते.
मधुकर मर्चंडे हे वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते होते. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. ते केवळ सामाजिक कार्यकर्तेच नव्हते तर प्रभावी वक्ते आणि प्रगतशील शेतकरी म्हणून देखील त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रभावी भाषणांनी दापोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक चळवळींना बळ मिळाले. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. मधुकर मर्चंडे यांच्या निधनानं दापोली तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील पुरातनकालीन आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव यंदा 2 एप्रिल 2026 रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित या यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. यात्रेनिमित्त सकाळी 8 वाजता देवदेवतांची महापूजा, त्यानंतर लाटपूजा, मिरवणूक आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी देवीची महाआरती तसेच रात्री निमंत्रित पालख्यांचे आगमन आणि पालखी सोहळा पार पडणार आहे. रात्री उशिरा श्री रामवरदायिनी मातेचा छबिना आणि शाहीर रत्नाकर महाकाळ यांचा लोकनाट्य तमाशा हे कार्यक्रम यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या दैदिप्यमान सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान समिती आणि ग्रामविकास मंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे रामवाडी येथे श्री रामनवमी उत्सव सोहळ्याचे यंदावे 40वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि तरुण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 मार्च दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात रामवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आणि घटस्थापनेनं झाली. त्यानंतर हरिपाठ, आरती आणि स्थानिक भजन कार्यक्रम पार पडले. गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ मुरडे यांचे भजन, श्री सत्यनारायण महापूजा तसेच कीर्तन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. रामनवमीच्या दिवशी श्री राम जन्मोत्सव, पाळणा, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय पालखी मिरवणूक, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला. उत्सवाच्या सांगतेस बहुरंगी नमन, गणनाट्य आणि कोकणातील पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक उमरठ गावात श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक भूमीत हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान मंदिरात हा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवकालापासून सुरू असलेली परंपरा आजही कायम असून यंदा 78वा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी हभप गुरुवर्य दादा महाराज घाडगे यांच्या कीर्तन सेवेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यावेळी नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ, मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत उमरठ येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रायगड जिल्ह्यातील रोहा परिसरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मारुती चौक येथे महिलांनी एकत्र येत भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पारंपरिक मराठी साजात सजलेल्या महिलांनी लेझिमच्या तालावर आकर्षक सादरीकरण करत वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमात योगा समूहातील महिलांनी योगासनांचे सादरीकरण केले तर जय श्रीरामच्या गजरात नृत्य सादर करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणून मारुती मंदिराचे युवा पुजारी नीरव गुरव यांनी आपल्या पत्नीसह प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची वेशभूषा साकारत रथयात्रा काढली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उत्सवाला नामदार अदिती तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेटगे, गटनेते महेंद्र गुजर, उपनगराध्यक्ष अहमदभाई दर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उत्सवामुळे रोहा शहर भक्ती आणि उत्सवात रंगून गेले. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
पेण तालुक्यातील छोटी अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वळवली गावात 133वा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। गुढीपाडव्यापासून वळवली गावात 8 दिवस कीर्तन आणि जागरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। विविध नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 9व्या दिवशी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास श्रीराम मंदिरात पुष्पवृष्टी करून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर प्रभू श्रीरामांचा पाळणा गाऊन महाआरती करण्यात आली। या उत्सवासाठी हजारो भाविक उपस्थित होते। महाप्रसादाचा लाभ घेत भक्तांनी उत्सवात सहभाग घेतला। पेण तालुक्यातील रामनवमी उत्सवामुळे परिसर भक्तिमय वातावरण न्हाऊन गेला होता। रामनवमीचे औचित्य साधून पेण शहरातील साई मंदिरात साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोरोनानंतर रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या शिबिरात पनवेल येथील श्री साई ब्लड सेंटरच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली। दरम्यान रायगडची अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या वळवली गावातही श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता रामनवमीच्या दिवशी करण्यात आली। सकाळी काकड आरती, ग्रंथ वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी बाबांची काकड आरती झाली, त्यानंतर साईचरित्र पारायण, सामूहिक पारायण झालं आणि साई सेवक आणि आम्ही वेळे भूकंप ट्रस्ट यांच्या वतीने संयुक्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या रक्तदान शिबिराला जवळजवळ 80 रक्तदात्यांनी आम्हाला रक्त देऊन सहकार्य केलं। माणगाव येथील यशोदा सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समन्वय स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या। माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालयात रंगलेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत कला आणि कौशल्याची अप्रतिम झलक सादर केली। या रंगतदार स्पर्धेत ज्ञानदीप कलामंच मळेवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर MJ अकॅडमी सावंतवाडी यांनी द्वितीय क्रमांक, तसेच स्वामी समर्थ ग्रुप सावंतवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली। तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक ओमी डान्स अकॅडमी वेंगुर्ले आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक तारादेवी फुगडी ग्रुप केळूस यांनी पटकावला। या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक दिगंबर ताम्हाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले। व्यासपीठावर रमाकांत ताम्हाणेकर, योगेश धुरी, प्रशांत ताडेलकर, स्नेहल फणसळकर, विद्यानंद पिळणकर आणि साक्षी साटेलकर यांची उपस्थिती लाभली। या स्पर्धेमुळे परिसरातील कला क्षेत्राला नवी उभारी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालं।